जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. मनोज दादा जरांगे पाटील सकाळी 10 वाजता आंतरवाली सराटीवर निघालेले. आणखीन शेगाव फाटा आलेला नाहीये. पुढे 25 किलोमीटर, पाठीमागा 25 किलोमीटर अशी मराठा बांधवाची रांग लागलेली आहे गाड्याची. आणखीन पण मराठे मनोज दादा जरांगे पाटलाच्या ताफ्यामध्ये सामील होण्यासाठी गाव खेड्यातून गावगाड्यातून निघत आहेत. ऐतिहासिक विजयी सोहळ्याचे साक्षीदार जेवढे मराठे या रॅलीमध्ये सहभागी झाले असतील, या जन्मी त्यांनी पुण्य केलं असेल म्हणून ह्या विजयी सोहळ्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. घरी बसलेल्या मराठा बांधवांना एकच विनंती आहे, तुम्हाला आज सहभागी होता आलं नसेल, तुम्ही उद्या सकाळी निघा किंवा परवा संध्याकाळी निघा, पण मुंबईला 29 तारखेच्या अगोदर पोहोचू ठेवा. मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली असा ऐतिहासिक विजय, ऐतिहासिक सोहळा पुन्हा होणार नाही. मराठा बांधवाला एकच विनंती आहे, आज मनोजदादा जरांगे पाटलासारखा नेता मराठा नेत्यांना लढाऊ वर्तीचा छत्रपती शिवरायांच्या नंतर जर मावळा मराठ्याला भेटला असेल तर मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली भेटलेला आहे. मराठा समाजासाठी दैवतुल्य म्हणून मनोजदादा जरांगे पाटलाला आपल्या देवाच्या ठिकाणी मानतो. आज मनोजदादा जरांगे पाटील समाजासाठी निस्वार्थीपणे, तळमळीने, एकजुटीने स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून मनोजदादा जरांगे पाटील आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले. गेल्या वर्षी जेवढे वाशीमध्ये मराठा समाज होता तेवढाच समाज आंतरवाली सराटीतून शेगावपर्यंत येऊजेपर्यंत आहे. आणखीन पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्याचे आणखीन काही लोक बांधव जॉईन व्हायचे राहिलेले आहेत. ते पूर्ण मराठा बांधव शिवनेरी गडावरती अगोदर जाऊन बसलेले आहेत. मुंबईमध्ये 12 लाख मराठा समाज अगोदरच गेलेला आहे. तर आपल्याला घरी बसलेले मराठे मुंबईकडे कूच करा. उद्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, प्रत्येक मराठा बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचती करा आणि मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच करा. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सहभागी व्हा.